नागपुर के सिरसपेट क्षेत्र में जमीन विवाद का मामला सामने आया है, जहां पीड़ित अमोल पौनीपगार और पीड़ित सुनील गणवीर ने कुछ लोगों पर फर्जी दस्तावेजों के आधार पर जमीन कब्जाने की कोशिश करने का आरोप लगाया है। शिकायतकर्ताओं का कहना है कि शीट नंबर 273 और नगर भूमापन क्रमांक 111 व 116 की जमीन पर दिनेश अग्ने ने जबरन दावा किया है। पीड़ितों ने आरोप लगाया कि सिटी सर्वे कार्यालय में कथित रूप से फेरफार कर आखिर पत्रिका में नाम दर्ज किया गया। मामले को लेकर पीड़ित परिवार ने पत्रकार परिषद लेकर निष्पक्ष जांच, दोषियों पर कार्रवाई और संबंधित अधिकारियों की भूमिका की जांच की मांग की। वहीं पुलिस पर भी जमीन विवाद में हस्तक्षेप करने का आरोप लगाया गया है। इस मामले में जन बदलाव पार्टी के अध्यक्ष यश गोरखेड़े ने मध्यस्थता कर कड़ी कार्रवाई की मांग की है। साथ ही इस मामले में हमने गैर अर्जदार दिनेश अग्ने से बात करने की कोशिश की, मगर उनसे संपर्क नहीं हो सका है। ते दोन गोष्टी यहाँ पे दो चीज़ें हैं जो बहुत ध्यान से हमको देखनी है। क परत एक ही बार बनती है। अब यहाँ पे सिटी सर्वे का जो डिपार्टमेंट है वो क परत किस तरीके से बनाता है यह हम सबको पता है। अब ये अधिकारी के ऊपर सबसे पहले पुलिस कंप्लेंट फाइल होने को होना, इनके ऊपर एक डिपार्टमेंटल इंक्वायरी बैठने को होना कि आज, और हम लोग ये माहिती के अधिकार से निकालेंगे भी, हम लोग वो लोगों तक पहुँचेंगे भी जो विक्टिम्स है आज, जिनका खुद का मालकी का प्लॉट होने के बावजूद पैसा दे के, घूस दे के, लाच दे के जो है ये गुंडे, ये लैंड माफियाज कैसे गरीब लोगों की ज़मीन को हड़पने का काम करते हैं। इसमें सबसे इम्पोर्टेंट एक पॉइंट है, इसके पहले इनके घर के ऊपर पुलिस के रहते हुए इनका जो कंपाउंड है वो तोड़ा गया था। इसके पहले भी माननीय मीडिया ने बहुत सारे मैटर निकाले थे कि काम पुलिस वालों का नहीं होता। पुलिस का काम होता है लॉ एंड ऑर्डर को मेंटेन करना, क्राइम देखना और कोर्ट का जो भी ऑर्डर आता है उसके ऊपर काम करने का। लेकिन हम लोगों ने देखा इसके पहले कई सारे मैटर आए, चाहे वो सदर पुलिस स्टेशन का होगा, चाहे वो गिट्टी खदान का होगा, चाहे वो नंदनवन पुलिस स्टेशन का होगा, चाहे वो पार्टी का होगा, चाहे वो जरीपटका का होगा, चाहे वो कपिल नगर थाने का होगा। ये पुलिस वाले घूस लेके, ये हमारा आरोप है कि घूस लेके घर खाली करना, पोजेशन लेना या पोजेशन खाली करवाने का जो काम है वो नागपुर की पुलिस डिपार्टमेंट कर रही है। तो हमारी विनती है आप सारे बंधुओं से कि इसके बाद ये गुंडे आके इनका घर जो है वो अगर डॉक्यूमेंट या किसी के भी डॉक्यूमेंट अगर चैलेंज हो सकते हैं, उसके लिए सिविल सूट नाम की एक सिविल का एक कोर्ट होता है, वहाँ पे वो जाइए। माननीय उच्च न्यायालय है, माननीय सर्वोच्च न्यायालय है, वहाँ पे आप संविधान का यूज़ करके आप वहाँ पे अप्रोच करिए। लेकिन अगर ये पुलिस के रहते हुए ऐसी घटनाएं होती है तो ये सिविल मैटर नहीं होगा, फिर ये क्रिमिनल मैटर होगा। और जब ये क्रिमिनल मैटर होगा तो पुलिस वालों को इसके ऊपर एफआईआर करनी पड़ेगी। हमारी मांग है कि पौनीपगार और गणवीर जैसे हजारों ऐसे परिवार हैं जो आज भी जूझ रहे हैं, और नेताओं के आशीर्वाद से ये बहुत सारा जो स्कैम है ये नागपुर में चल रहा है। सिटी सर्वे डिपार्टमेंट, रजिस्ट्री ऑफिस, रजिस्ट्रार, एनआईटी डिपार्टमेंट, ये सबसे ज़्यादा करप्टेड डिपार्टमेंट है नागपुर के। इनके ऊपर कार्रवाई हो, इसके संबंध में मैं खुद और नागपुर की जो कार्यकारिणी है जन बदलाव पार्टी की, ये बहुत जल्दी जो है नागपुर के कमिश्नर से मिलेंगे और जिला अधिकारी को भी निवेदन दिया जाएगा कि इनके ऊपर जल्द से जल्द कार्रवाई हो। अब इसमें ये जब हुआ है तो इसमें बहुत सारे ऑफिसर्स के ट्रांसफर हुए हैं। अब व्यक्तिगत तौर पे किसी भी ऑफिसर का नाम लेना सही नहीं है, क्योंकि इसमें कोई एक मुख्य आरोपी नहीं होता है। इसमें ये ऑर्गेनाइज्ड क्राइम है। डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट जो ये फाइल ट्रांसफर होती है तो नीचे से लेके ऊपर तक का सबको उनका कट मिलता है। अमोल पौनीपगार आहे, मी सिरसपेट नागपूर येथील रहिवासी आहे। माझा सिटी सर्वे नंबर 272, 341 आणि 273, 116 हा माझा सिटी सर्वे नंबर आहे। यामध्ये काय झालेलं आहे की दिनेश अग्ने यांनी मोजणी करून शनी चुकीच्या मार्गाने आपली मोजणी लावलेली आहे आणि हळूहळू सांगू, काही प्रॉब्लेम नाही। आणि त्याच्यामुळे माझ्या प्लॉटवरती ते कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे मला नाही का त्यांच्यामुळे धोका निर्माण झालेला आहे की ते आता काय करणार आणि काय नाही। माझी वॉल कंपाऊंड आहे सिरसपेट इथे आणि ते आता तोडण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत, जागा डिस्टर्ब करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत, फक्त कॉर्पोरेटच्या आधारावरती। त्यांच्याकडे सिरसपेट येथे कुठल्याही प्रकारच्या त्यांच्या त्या जागेसंबंधित त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे। मी सिटी सर्वेला नेहमी विचारलं की 111 संबंधी तुमच्याकडे काय पेपर आहे, तर त्यांनी मला फक्त एक आखी पत्रिकेच्या आधारावरती, मी तुम्हाला दाखवू इच्छितो,
माहिती अधिकाराअंतर्गत मी ही माहिती मागितली होती की शीट क्रमांक 273 नगरभूमापन क्रमांक 111 या संबंधित सर आपल्याकडे काय पुरावा आहे की तुम्ही या जागेसंबंधित तुम्ही हे नाव दर्ज केलेलं आहे. दिनेश धनराज अग्ने आणि म्हणजे धनराज अग्ने यांचं नाव तुम्ही नोंद केलेली आहे. तर कुठल्या आधारावरती केलं आहे? पण त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे. फक्त एक आखीपत्रिका आहे आणि त्या आखीपत्रिकेच्या आधारावरती त्यांनी मोजणी करून त्याच्यावरती सीमांकनाची कारवाई केली आहे. सीमांकन करत असताना त्यांनी गणवीर हे माझे जे बाजूला आहेत यांचे डॉक्युमेंट जोडलेले आहेत. आता गणवीर यांचे डॉक्युमेंट जोडले म्हणजे काय केलं त्यांनी? यांच्या खसरा कॉपी, यांच्या नजूल नकाशा या संबंधितचे सर्व दस्तावेज या गणवीर या नावाने त्यांनी तिथे जोडलेले आहेत. मी त्यांना वारंवार प्रश्न करत राहिलो की तुम्ही का बरं म्हणजे असं करत आहे? तुमच्याकडे जर डॉक्युमेंट असतील तर तुम्ही तुमची जागा घ्या. परंतु या व्यक्तीकडे कुठल्याही प्रकारचे पेपर नाही आहे. यांची फक्त सिरसपेटला एक छोटीशी जागा आहे 340 स्क्वेअर फीट, त्याची 200 स्क्वेअर फीट जागा ही फक्त त्यांच्या नावाची आहे, ते मी मान्य करतो. परंतु आता ते 111 आणि शीट क्रमांक 273 आणि 111 ही जागा माझी आहे म्हणून माझ्या जागेवर कब्जा करायला आलेले आहेत, जे की माझी वडिलोपार्जित जागा आहे. 1942 मध्ये ती जागा माझ्या आजोबांनी घेतलेली होती आणि त्या जागेसंबंधित आता जसे जसे ते एक्सपायर होत गेले सर्वांचे नाव चढत गेले. आता हे लोक हे म्हणत आहेत की ही जागा माझी आहे, तर कुठल्या आधारावरती म्हणत आहेत? बस या संबंधितच मला हे करायचं आहे. आता मी पोलीस स्टेशनला गेलो होतो या संबंधित तक्रार करायला, तर पोलीस स्टेशनमध्ये म्हणतात की हा सिटी सर्वेचा मामला आहे. सिटी सर्वे गेले की सिटी सर्वे म्हणतात की हे आम्हाला माहीत नाही हे नाव कसं चढलं. मग नाव चढवणार आहे कोण? या संबंधितची पत्रिकामध्ये जेव्हा नाव आलं ते कुठल्या आधारावरती आलं? मग हाच माझा प्रश्न होता. मी माहिती अधिकाराअंतर्गत तेच विचारलेलं आहे. तर त्यांनी याच्यामध्ये मला फक्त एका फाटली आणि जीर्ण असल्यामुळे काहीच पुरावा नाही दिसला, फक्त फाटली आणि जीर्ण आहे. नाव कसं चढलं? ठीक आहे, रेकॉर्ड गायब झालेला असेल, परंतु या व्यक्तीकडून रेकॉर्ड गायब नाही होऊ शकत ना. आपल्याकडे काही पुरावा असते त्या आधारावरती तर त्यांनी म्हणजे डॉक्युमेंट दाखवायला पाहिजे. डॉक्युमेंट दाखवत नाही तो आणि तुम्ही सिटी सर्वेला जाऊन विचारा, हाच प्रश्न असते त्याच्या नेमका. तुमच्या परिवारात त्यांना काही खरेदी वगैरे करून दिली? नाही, कधीच नाही. माझी रजिस्ट्री आज पण 1942 मध्ये जेवढी जागा त्यावेळेस होती, आज पण त्यावेळेस म्हणजे आता पण जागेवरती तेवढीच जागा आहे. 2600 स्क्वेअर फीट, 49/52. पोलीस स्टेशन इमामवाडा पोलीस स्टेशन इथे. पोलीसवाले काय बोलतात? पोलीसवाल्यांकडे हे गेले होते तक्रार टाकायला माझ्या संबंधित किंवा आमच्या जागेवरती कब्जा केला. तर मी म्हटलं मी माझ्या जागेवरती कब्जा म्हणजे माझाच आहे आणि तुम्ही कसं सांगता की कब्जा तुमचा आहे? मी म्हटलं तुम्ही डॉक्युमेंट सिटी सर आपलं पोलीस स्टेशनला मी म्हटलं की तुम्ही डॉक्युमेंट दाखवा इथे. डॉक्युमेंट्स काय? माझ्याकडे डॉक्युमेंट खरेदी खत आहे, सिटी सर्वेची आखीपत्रिका आहे आणि टॅक्स पावती आणि जमाबंदी आहे. सिटी सर्वेच्या आखीपत्रिकेमध्ये तुमचं पण नाव आहे का? हो, त्यांचं पण आहे. हो त्यांचं पण आहे, पण ते नाव आता कट होऊन आता आमचं नाव चढलेलं आहे. परंतु तो 111 जो नंबर आहे शीट क्रमांक 273 111 तो या व्यक्तीचा आहे, तो जो माझ्या घरासमोर राहतो. आता यांनी मोजणी करून तो नंबर माझ्या घरावर टाकला हे मला माहिती नाही. या संबंधित 4-5 वेळा मोजणी झालेली आहे आणि प्रत्येक वेळेस मोजणी अलग अलग ठिकाणी काढण्यात आलेली आहे. मग ही जी 111ची मोजणी जी माझ्याकडे काढलेली आहे हीच खरी कशी याचा मला प्रश्न पडलेला आहे. जेव्हा की ही जागा नजुलची संबंधित आहे, माझी मालिक मौजा जागा आहे 7 प्रकार आणि यांची जी जागा आहे 111 273 ही नजुलची प्रॉपर्टी आहे. यांनी नजुलचे कुठलेही पेपर न बघता यांनी मोजणी केली आणि ते माझ्या प्लॉटमध्ये काढले. त्या मोजणीला मागणी माझी एकच आहे की शीट क्रमांक 272 341 आणि शीट क्रमांक 273 116 हा माझ्या मालकी हक्काचा आहे, तो मला मिळण्यात यावा आणि माझ्या नजुल जागेशी कुठलाही संबंध नाही आहे. इथे 2 गोष्टी आहेत ते मी सांगू इच्छितो. हे पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्समध्ये बसले आहेत तर